बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश शांबळे आपल्या सोबत आहेत। त्यांची प्रचार रॅली सुरू आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण बघत असाल नागरिक आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा ओघ आहे। आपल्या सोबत ते जोडलेले आहेत। शेवटचा जवळपास उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होतोय, थांबतोय, कसा प्रतिसाद आहे? आम्ही गेले 10 दिवसापासून प्रचार रॅलीज आणि प्रचार फेरी आयोजित करतोय। विभागवार प्रचार फेरी घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वाशी असेल, सानपाडा, जुईनगर, सीवूड्स, नेरूळ ईस्ट वेस्ट, त्याच्यानंतर बेलापूर आणि प्रत्येक मतदारसंघातील गाव हे आम्ही अक्षरशः पिंजून काढलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आज जी आम्ही रॅली आयोजित केली आहे तिला आम्ही महारॅली म्हटलंय। जी वाशीमधून सुरू होते, ती सानपाड्यात येते, जुईनगरला येते, नेरूळ ईस्ट वेस्टला जाते आणि त्याच्यानंतर सीवूड्सला टच करून बेलापूरमध्ये पोहोचते। म्हणजे पुन्हा एकदा आम्ही काय करतोय, आपण रिव्हिजन करतोय आपल्या प्रचार यंत्रणेची आणि प्रचार रॅलीची। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कार्यकर्ते, नागरिक आणि इथली तरुण वर्ग जोडला जातोय। आपण बघितलं असेल रस्त्यावर उभे राहून सुद्धा लोक किटली 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 असं म्हणतायत, इतकी किटली त्यांना पसंत आलेली आहे। माझा 20 वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये इथे प्रवास आहे, त्याच्यामुळे लोकांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे। माझ्यावर जो अन्याय झाला होता मला तिकीट नाकारून, त्याला कुठेतरी नागरिक हे किटली किटली म्हणून उत्तर देतात। मला तो प्रश्न तो होता की सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं होतं की तुम्ही फॉर्म पाठीमागे घेणार, त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं बंद करणार, मात्र जो ओघ तुम्ही सुरू केलात, तुम्ही टिपेला पोहोचलात, तुम्ही मैदानामध्ये आलात, तुम्ही 4 लोकांमध्ये आलेला आहात, त्यामुळे आता प्रचार ज्या पद्धतीने तुम्ही करताय समोर त्याचे धाबे आणले। निश्चितपणे आपण म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य गेले 4 दिवस माझं किटली चिन्ह हे मतदारसंघामध्ये क्रमांक 1 वर आहे, हे आपण पत्रकार बंधू जाणता। त्याचं कारण एवढंच आहे की मला जो लोकांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय, माझ्यावर जे त्यांचं प्रेम आहे ते याच्यामधून अधोरेखित होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट नाकारलं, मी निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता होतो, राष्ट्रवादीचं चिन्ह घराघरामध्ये पोहोचवलं। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मला शब्द दिला होता की यावेळेची विधानसभा तुम्हाला लढायची आहे, परंतु मला माहित नाही कोणत्या कारणामुळे त्यांनी उमेदवार आयात केला, ज्याने कधी घामाचा थेंब गाळला नव्हता, ज्याने 1 रुपया खर्च पक्षासाठी केला नव्हता। त्याच्यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने दुखावलो होतो आणि त्याला उत्तर म्हणून मी आणि माझे सहकारी ह्या रणांगणामध्ये उतरलो आणि मोठ्या पद्धतीमध्ये प्रचार यंत्रणा राबवली, त्याचं यश येत आहे। अगदी शेवटचा प्रश्न आहे की 20 तारखेला लोक किटलीमध्ये दूध की चहा काय टाकणार आहेत? आता येत्या 20 तारखेला बघा, किटलीमध्ये दूधही असणार आहे आणि चहा असणार आहे, कारण किटली गरम करण्याचं काम करते। पाणी तुम्ही कोणाला पाजणार आहात? पाणी मी विरोधकांना पाजणार आहे निश्चितपणे। तर आपण बघितलं हा आत्मविश्वास आहे जिंकण्याचा, आणि त्यामुळे 20 तारखेला लोक मतदान रूपी दूध आणि चहा हे दोन्ही किटलीमध्ये टाकणार आहेत, त्यामुळे किटली मधून निघणारं पाणी हे विरोधकांना पाजणार, अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे तो डॉक्टर मंगेश शांबळे यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे 23 तारखेच्या निकालाची वाट पाहावी लागेल। बेलापूरमध्ये कुणाचा जन्म फडकतो? प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।